मोरया. तर नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण चाललो UP लाईट हाऊसला, वेंगुर्ला काळेगणच्या बोटने. इकडे म्हातारीची चूळ आणि बाकीचे जे पॉईंट आहेत ते दाखवलेले आहेत आणि आपल्या प्रवासात सुरुवात झालेली आहे. बघू शकता तिकडनं सुरुवात झाली आणि आपल्यासोबत असं आणि सेफ्टी जॅकेट आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. माझ्यासोबत हे बघा, आमची आता प्रवासाची सुरुवात झालेली आहे. इकडनं हे बघा वेंगुर्ल्याचा ब्रिज हा, ब्रिजकडनं आम्ही आता निघालो आहोत आणि सगळी मुंबईची मंडळी आहेत. हे बघा यांची मासेमारी चालू आहे इकडे. मी एन्जॉय करतो जोरदार. आता बघू शकता तुम्ही, बरोबर समुद्राच्या मध्ये येलो आणि खायला सुद्धा जमीन दिसायची नाही. सगळीकडनं पूर्ण फक्त समुद्र आणि पाणी. भारी वाटतं एकदम. सकाळी येऊ काय, आता आमका जरा 12 वाजले असा. अर्ली मॉर्निंगची बॅच घ्यायची. तर आता तुम्ही बघू शकता 31 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो आहोत लाईट हाऊसकडे. अजून एकदम क्लोज नसल्यामुळे लाईट हाऊस क्लिअर दिसणार नाही. बघा आता आपण व्यू पॉईंटकडे पोचलेलो आहोत. लाईट हाऊस आपला न्यू तिथला बघू शकता. हवा बघू शकता तुम्ही, न्यू लाईट हाऊस हा. हे बघा लाईट हाऊसला पोचलो. तिकडचं व्ह्यू तुमका दाखवतो. आणि लाईट हाऊसला जाऊची वाट वाटतं ही हवा होते. बाहेर बघू शकतात. काय होतं, आपली कोकण किनारपट्टीवरील जी समुद्री वाहतूक आहे ना, हिचे प्रवाह यांच्यासाठी बोटची यूज केलं जातं. अच्छा. तर इकडे कर्मचारी असेल ना, ते 2 असतात वरती सध्या. तर ते एक असा तो इलेक्ट्रिशियन असा आणि एक असा तो कस्टम्स ऑफिसर असा. तर पूर्ण रडार सिस्टीम आहे ना, ते दोघं जण हँडल करतात. ते त्यांची ड्युटी आहे ना, ती 3-3 महिन्यांनी चेंज होतं. पूर्वी 6-6 महिन्यांनी चेंज व्हायची, आता ती 3 महिन्यांनी होती. त्यांचा जर काय खाण्यापिण्याची सोय असेल ना, ती निमतीवरून येतं 8-8 दिवसांनी. तसंच जर काय इमर्जन्सी असलं ना, तर त्याच्यासाठी हेलिकॉप्टर पण मागवणार असा टॉर्टाईज पॉईंट सगळं कासावासारखं दिसतं बघा तो दगड. आणि हे बघा, हे पायऱ्यांनी इथे जाऊची. हे असतात, ते
फोटो काढून हे करणार. फोटो दुसरा आहे ते. आणि तुम्ही बघू शकता ते कालवाई किती असं आणि क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. नवीन लाईट हाऊस. नावाला लाईट हाऊस. ते इकडचे जे कर्मचारी असायचे ना त्यांना इकडे काम वगैरे करायला प्रॉब्लेम झाले म्हणून हे बंद केलं. बंद म्हणजे ट्रान्सफर केले गेले ते 1931 साली तिकडे. तुम्ही पाहू शकता हे पायऱ्या वगैरे तुम्ही पाहू शकता कोरले गेलेले आहेत. तर आपलं हे पण आता मुंबई गोवा कसं मोठं बंदर आहे ना तसं हे पूर्वी आपलं बेंगुरला बंदर नाही मोठं होतं. म्हणजे हे बेंगुरला नव्हती बंदर पूर्वी मोठं होतं. म्हणजे इकडचं सामान बाहेर जायचं आणि बाहेरचं सामान येऊन इकडे उतरवायचं ह्या बंदर. तर इकडे पूर्वी कसं मसाल्यांचे आणि बिझनेस म्हणजे बाहेरचे आले ना त्यांना मसाला वगैरे चांगले लागले इकडचे इंडियातले. तर काय व्हायचं त्यांचं की इकडचे बोट्स ना येऊन रॉक्स वगैरे आपटायचे आणि नुकसान व्हायचं त्यांचं. तर मग त्यांनी डोक्यात आयडिया काय आली त्यांच्या की इकडे कुठेतरी हे केलं पाहिजे की आपले बोट्स वगैरे आपट धडकायला रॉकला वगैरे असे त्यांनी आयडिया केली आणि तिकडून बांधले गेले. नंतर ते त्यांना सिग्नल देऊ लागले की या साईडला रॉक्स आहे तुम्ही येत जा त्याच्या समोर येत जा आणि बाहेरच्या साईडने जा. म्हणजे त्यांना एक दिशा दाखवायला असं यूज केलं. तिकडे राहिला त्या साईडला तारकर्ली सुनामी आयलंड मालवणला हे आपण वेगळं साईडला देवबाग पण त्याच्या बोटीवर नेलेला आहे वेंगुर्ला. होय आता आमचा फोटो काढतो पण आहे पुढे उभं राहून आमचं काय इकडून काढ व्हिडिओ पण काढ आणि हे पण काढा. हो व्ह्यू फाईंड बघा. आराम आराम. ही खायची रे काय का नाव आहे का ना असं. बाकीच्या लोकांनी नाव दिलं त्याचा म्हातारीची गुफा बनवतो. आम्ही गुफा म्हातारीची गुफा आहे बघा. ही बघा म्हातारीची चूळ आली आहे समोर. बोट थांबले तिच्या समोरच आहे म्हातारीची. अच्छा ते बोटी सगळे ते काच थांबले तर. हे जे पाईप दिसतंय बघा ते पाणी उडतं ते बघा म्हातारीची शो बघा आता उडलं. हे बघा इथून पाणी आतमध्ये जातं आणि तिथून त्या जो होल आहे ना तिथून पोहोचणे बाहेर येतं. अच्छा इथून जातं आणि तिथून येतं. आता जरा कशी सुसाईड होते आता जरा शिरकडे आले. ब्ल्यू ब्ल्यू ह्या काय रे. पाणी रे बघ किती क्लिअर आहे पाणी. हे सगळे रॉक्स आहे. हे कमीत कमी 90% म्हणजे 90% पाण्याच्या वर आहे. वर खाली आहे 10% फक्त पाण्याच्या वर आहे. हे फक्त जे मोठे रॉक्स दिसतात ना ते जास्त वर आहे. हे तो दिसता तो आरामात उतरा शकता म्हणजे कोण
स्कुबाची बोट स्कुबा करू गेलेले आहेत बरे स्कुबा हा